महाराष्ट्रात सुरू झाला भयानक वादळी पाऊस। 24 जिल्ह्यांना भयानक रेड अलर्ट। हवामान विभागाचा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा देण्यात आलाय। काल रात्री महाराष्ट्रात जे घडलं तुम्ही ते बातम्यांमध्ये पाहिलं असेल। काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं दणका दिला। काल फक्त 4 जिल्ह्यांनाच रेड अलर्ट देण्यात आला होता। त्यापैकी 3 जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस झाला। लोकांना वाटलं कशाचं काय होतंय, पण आज सकाळपासूनच परिस्थिती पूर्णतः बदलली आहे। तुम्हाला खोटं वाटत असेल, तुम्ही टीव्ही चालू करून पहा, बातम्या लावा, महाराष्ट्रात वारं फिरलंय। आज सकाळपासूनच यवतमाळ, कर्जत आणि नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसायला सुरुवात झाली। सगळ्यात धक्कादायक म्हणजे आज थेट 24 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। कालचा फक्त ट्रेलर होता, आज खरी सुरुवात आहे। आकाशातल्या ढगांची दिशा पूर्णतः बदलली असून हे सगळे ढग आता एका ठिकाणी एकवटत आहेत आणि त्यामुळे हे संकट फक्त आज पुरतं मर्यादित नाहीये, तर पुढील 3 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचा इशारा देण्यात आलाय। आज 24 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात परत 16 जिल्ह्यामध्ये अक्षरशः हाहाकार उडण्याचा इशारा देण्यात आलाय। म्हणून सरकारनं जिल्ह्यांची सविस्तर यादी जाहीर केली। लक्षात ठेवा, हा अवकाळी पाऊस साधा नसतो, तो मान्सूनच्या पावसापेक्षा खूप वेगळा आणि अनिश्चित असतो। कधी सोसाट्याचा वारा, कधी तुफान पाऊस, तर कधी गारांचे गोळे, तर अचानक विजांचा कडकडाट आणि त्यातून होणारं मोठं नुकसान। काल पंढरपूरमध्ये निसर्गाचा तांडव दिसला। एका गावात 4 ठिकाणी वीज पडून दुर्दैवी घटना घडल्यात, त्यामुळे हा अलर्ट महाराष्ट्र सरकारने जारी केलाय। आता कोणते ते जिल्हे आहेत जिथे सगळ्यात जास्त धोका आहे, उद्या कुठे, परवा कुठे अवकाळी पाऊस बरसणार, तुम्ही आता कोणती काळजी घ्यायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला 20 सेकंदात सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। मग महाराष्ट्रासाठी अवकाळी पावसाचं मोठं संकट आता उभं ठाकलं आहे। या बातमीला चुकूनही हलक्यात घेऊ नका, कारण की आज सकाळपासूनच वातावरणात अचानक धक्कादायक बदल व्हायला सुरुवात झाली। काल प्रशासनाने अलर्ट दिला होता तेव्हा लोकांनी दुर्लक्ष केलं। काही लोक म्हणाले फक्त ढग आलेत, काहीच होणार नाही, तर काहींनी हवामान विभागाच्या इशाऱ्यालाच गांभीर्याने घेतलं नाही। पण आज परिस्थिती वेगळी आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय, तर पंढरपूरमध्ये एका रात्री 4 ठिकाणी वीज पडून दुर्दैवी घटना घडल्या। काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली। म्हणजे हे संकट आता हळूहळू नाही, तर थेट आक्रमक पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते। पहा, महाराष्ट्रात वारं फिरलंय। जेव्हा हवामानात असा अचानक बदल होतो तेव्हा पुढे येणारी परिस्थिती अत्यंत भयानक असते। हा साधा पाऊस नाहीये, हा अवकाळी पाऊस आहे, जो कधी वाऱ्याच्या रूपात, तर कधी गारपिटीच्या रूपात, तर कधी विजांच्या तांडवात समोर येतो। म्हणून सरकारनं तातडीची पावलं उचलत आज धोक्यात असलेल्या 24 जिल्ह्यांची यादी जाहीर केली। या जिल्ह्यांमध्ये नेमकं काय होणार, कुठे मुसळधार पाऊस पडणार, कुठे गारांचा मारा होणार, कुठे विजांचा प्रचंड कडकडाट होणार आणि कुठे झाडं उन्मळून पडण्याची शक्यता आहे, ही सगळी अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला देतोय। आता इथून पुढे एक गोष्ट समजून घ्या, असं काहीसं चित्र आज 10 ते 15 वर्षापूर्वी पाहायला मिळालं होतं, जेव्हा एल निनोचा प्रभाव महाराष्ट्रावर पडला होता। सुरुवातीला लोकांनी त्या इशाऱ्याला हलक्यात घेतलं, पण काही तासातच परिस्थिती इतकी बिकट झाली की अनेक भागात प्रचंड नुकसान झालं। पिकं उद्ध्वस्त झाली, वीज कोसळून जिवंत हानी झाली, वाऱ्याने संपूर्ण गावांचं चित्र बदललं आणि पुन्हा तसंच संकट महाराष्ट्राच्या दारात उभं आणून ठेकलंय। म्हणूनच हा इशारा अत्यंत गंभीर आहे आणि पुढे काय होणार आहे हे जाणून घेणं आता प्रत्येकासाठी गरजेचं आहे। मग नेमकं कोणते आहेत ते 24 जिल्हे ज्यांच्यावर आज महातांडव होणार, कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात मोठा धोका आहे, सविस्तर यादी आपण आता पुढे पाहतोय। कालची परिस्थिती पाहिली तर सुरुवातीला सगळं शांत वाटत होतं, आकाशात ढग होते, पण अनेकांना वाटलं की नेहमी सारखाच वातावरणातला बदल आहे। पण दुपारनंतर अचानक परिस्थिती बदलायला सुरुवात झाली। वाऱ्याचा वेग वाढू लागला, ढगांचा रंग काळाकुट्ट झाला आणि काही तासातच अनेक ठिकाणी पावसाने आणि विजांनी तडाखा दिला। ही फक्त सुरुवात होती, कारण त्याच वेळी हवामान विभागाने काही महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या होत्या। त्या तारखा सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण की ते 3 दिवस महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने मोठं संकट येण्याचा इशारा स्पष्ट दिलाय। पहा, उद्यापासून महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्याची सुरुवात होती। खरं तर आज रात्रीपासून याची सुरुवात होणार आहे, जिथे काही भागात जोरदार वारे, विजांचा कडकडाट, अचानक कोसळणारा पाऊस, या तीनही पद्धतीनं भीतीचं वातावरण निर्माण होणार। त्यानंतर आणखी पुढे एका दिवसाने
गंभीर होणारं संकट येणार, कारण की या दिवशी गारपिटीचा मोठा तडाखा बसू शकतो. शेत जमिनीवर बर्फांचे गोळे कोसळू शकतात. वाऱ्यांचा वेग इतका वाढेल की झाडं उन्मळून पडण्याचा धोका निर्माण होईल. आणि मग येतो तो शेवटचा दिवस, तो सगळ्यात भयानक आहे. तिसरा टप्पा आहे, ज्या टप्प्यात विजांचा प्रचंड तांडव, मुसळधार पाऊस आणि सतत बदलणारं हवामान यामुळे परिस्थिती पूर्ण नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, कारण की काल रात्री उशिरा सरकारने एक तातडीची बैठक घेतली, ज्यामध्ये हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाने महाराष्ट्राचा सॅटेलाइटचा फोटो तपासला. त्या फोटोमध्ये समुद्राच्या दिशेने एक विचित्र प्रणाली तयार होताना दिसली. मोठ्या प्रमाणात एक ढग एकाच दिशेने सरकत होते. त्यामध्ये चक्रीवादळाची हालचाल स्पष्ट दिसत होती. त्यामुळे तज्ज्ञांनी ही प्रणाली 22, 23 आणि 24 एप्रिलला अधिक तीव्र होणार आहे. म्हणजे प्रत्येक दिवसागणिक संकटाची तीव्रता वाढणार. प्रत्येक टप्प्यामध्ये जवळपास जिल्ह्यांमध्ये एक पावसाची स्थिती बदलणार आहे. म्हणूनच प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. अनावश्यक बाहेर पडू नका, सुरक्षित ठिकाणी राहा, विजेपासून दूर राहा, शेतीची काळजी घ्या असं स्पष्ट सांगण्यात आलंय. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अजूनही उरतो, नेमकं कोणते जिल्हे या धोक्यात आहे? कोणत्या ठिकाणी आज पावसाचा तडाखा बसणार? उद्या कोणते जिल्हे असणार? पुढील 2 दिवसात कसं संकट येणार? सगळ्या जिल्ह्यांची सविस्तर यादी आपण काही सेकंदात तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे लक्ष ठेवा, आजचा सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्ष देऊन ऐका, कारण की आता जे सांगणार आहे ते थेट तुमच्याशी संबंधित आहे. राज्यातील कोणते जिल्हे धोक्यात आहेत, नेमकं कुठे काय होणार हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि इथेच अनेक लोक मोठी चूक करतात. आपल्या भागात काहीच होणार नाही असं समजून ते निष्काळजीत राहतात. पण आता तसं अजिबात होणार नाही. हवामान विभागाने स्पष्ट इशारा दिलाय. 24 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसणार. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण हे चारही भाग सध्या सर्वात जास्त धोक्यात आहेत. सर्वप्रथम कोकण. जर तुम्ही रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग मधून बातमी पाहत असाल तर पुढचे काही तास तुमच्यासाठी अत्यंत गंभीर आहे. समुद्र किनाऱ्यालगत जोरदार वारे सुटणार आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो. विजांचा कडकडाट इतका तीव्र असेल की उघड्यावर थांबणं धोकादायक होऊ शकतं. आता उत्तर महाराष्ट्र, धुळे आणि जळगाव मध्ये परिस्थिती वेगानं बदलते. इथे अचानक गारपीट होण्याची शक्यता, म्हणजे पुढील काही मिनिटात उभं पीक उद्ध्वस्त होऊ शकतं. हे सगळ्यात मोठं नुकसान ठरू शकतं. जर तुम्ही नाशिक आणि अहिल्यानगर मध्ये राहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण की ते जोरदार वाऱ्यासोबत पाऊस आणि विजांचा तडाखा बसणार. विशेषतः द्राक्ष आणि कांद्याच्या पिकावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. पुणे, सांगली, सातारा, कालपासून या भागात बदल जाणवायला लागलाय. आता हीच खरी भीती सुरू होते, कारण की ते गारपीट आणि वाऱ्याचा वेग दोन्ही वाढणार. अचानक परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सोलापूर, कोल्हापूरमध्ये सावध राहणं गरजेचं, कारण की ते अचानक पाऊस आणि विजांचा तडाखा बसू शकतो. काही ठिकाणी झाडे पडू शकतात. आता मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या भागांमध्ये विजांचा कडकडाट प्रचंड होणार. मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता. इथे आधीच वातावरण बदलायला आता सुरुवात झाली. त्यानंतर लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली इथं वादळी वाऱ्यासोबत अचानक गारपीट होऊ शकते. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे विदर्भ. जर तुम्ही यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर किंवा गडचिरोलीमध्ये असाल तर पुढचे तास तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण की इथे विजांचा प्रचंड तांडव होणार. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याची शक्यता. ग्रामीण भागात वीज पडण्याचा धोका. पण थांबा, सगळ्यात मोठी चूक अजूनही लोक करतायत, ते म्हणजे निष्काळजीपणा. म्हणूनच आता जे सांगतोय ते लक्षात ठेवा. अनावश्यक बाहेर पडू नका, उघड्यावर उभं राहू नका, झाडाखाली थांबू नका, विजेपासून शक्यतो दूर राहा. शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधा आणि पिकांची काळजी घ्या, कारण की हे संकट अजून संपलेलं नाही. उलट ही फक्त सुरुवात आहे. पुढचे काही तास, दिवस महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरणार. इथे घेतलेला प्रत्येक छोटा निर्णय तुमचं नुकसान वाचू शकतो किंवा सगळं बदलू शकतो. त्यामुळे तुमच्या भागात सध्या पावसाची काय स्थिती आहे? वातावरण ढगाळ आहे की पाऊस सुरू आहे की गारपीट आहे की वारं सुटले? तुमच्या जिल्ह्याच्या नावासहित तुमच्या तालुक्याची, जिल्ह्याची स्थिती नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.